बाकी सगळं तुमचं बेस आहे आणि बाहेरचा आऊट जरा जोरात हवा आहे. हा हॅलो 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 हाईच कमी कर जरा माझी. राख राख झालं खळ पेटली सोडी पुन्हा जीवा पेरलाया बरडावरी पोट आणि पाट झाली काही तरी काळजात आली नाही तरी पितुरी निखाराची वाटती जरी हो उधळीन जीव तुझा पाय मानसा उधळीन जीव तुझा पाय उधळीन जीव तुझा पाय मानसा उधळीन जीव तुझा पाय. म्हणून मेघाने आवाज दाटून यावं आणि या दाटून आलेल्या मेघाप्रमाणे ही दाटून आलेली माझी रसिक मायबाप गर्दी आहे तुमच्या चरणावरती विनंती ठेवतोय. म्हणायचंय काय चाहूलही लागताच माझ्या मनी म्हणून आलो आज सभरणी सप्तसुर उधाळू दे तव चरणी तुम्हीच हो रसिका माझ धनी आशिष द्यावा हीच इच्छा मनी हो उजरा तव चरणी रसिका मुजरा तव चरणी रसिका मुजरा तव चरणी. सुस्वागतम सुस्वागतम सकल गुणांचा अधिपती विघ्नहर्ता असा बाप्पा गणराया महाराष्ट्राचं कुलदैवत श्री देव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करून सह्याद्रीच्या या उंच पर्वतरांगांच्या हिरव्यागार दरी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत देवदिकांच्या पुण्य श्लोकानं पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमीत अथांग सागराच्या कुशीत नवांगानी विविध कलागुणांनी नटलेला हा माझा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचा आराध्य दैवत गुलामी आणि अत्याचाराच्या अंधारातून हिंदवी स्वराज्याकडे घेऊन जाणार सह्याद्रीच्या खोऱ्यात तळपला तो तेजस्वी सूर्य त्या मुघलांच्याही मनगटात
हात नवत त्यांच्याशी लढण्यास ध्येय वाघालाही चित्ता फाडला दावले साऱ्या जगास शौर्य अहो वाघालाही चित्ता फाडला दावलं साऱ्या जगास शौर्य आणि मृत्यूही नतमस्तक झाला असं होत माझ्या शंभूराजाच काय चित्त्याची चाल आणि हत्तीचं बळ ज्याच्या अंगात आहे चित्त्याची चाल आणि हत्तीचं बळ ज्याच्या अंगात होत करुणाची नजर आणि ज्ञानाचा सागर म्हणून त्याचं नाव छावा होत गाडीला रणमैदानी मुघलांना हे शौर्य महान होत आणि सुखाने नांदतो हा महाराष्ट्र हे माझ्या शिवरायांचं वरदान होतं भाग्य हे माझं जन्म हा साज भाग्य हे माझं जन्म हा साज महाराष्ट्राच्या मातीत माझा महाराष्ट्राच्या मातीत या काळजावर नाव हे शंभूराजाचं काळजावर नाव हे शंभूराजाचं
ही छाती अभिमानान भरते ही छाती अभिमानान सार्थक झालं जीवनाचं हो माझं सार्थक झालं जीवनाचं जिसको हमने अपना समझा वो निकला बेगाना शीशा जैसे टूट रहा है टूटा दिल दीवार म्हणून आजची ही जी कोकणातली आहे ना कोकणातली कारण माझा रान माणूस प्रसाद गावडे सांगतो की जी कोकणातली आज पिढी चालली आहे ना काष्टी लावणारी असेल लंगोट लावणारी असेल ही माझी शेवटची पिढी आहे बरोबर ना म्हणून विषय कसा आणलाय बघा निस्वार्थी जीवन जगले केला जगण्याचा सोहळा जपून संस्कृती परंपरा उधारिले कुळा सुखी ठेवना त्या शेवटच्या पिढीला कारण आजी आजोबांना पुन्हा नशिबाला बघा आज दिवाळी पाडवा उद्या भाऊबीज आहे बरोबर ना पण माझे वडील आई वडील दोन्ही गेले बरोबर ना जेव्हा माझी मुलं होतील त्यांच्या नशिबात आहे काय कारण पहिली लोक 100 वर्ष 90 वर्ष जगायची पण आता 40शीत 30शीत अटॅक येऊन लोक मरतात बरोबर ना तर आजी आजोबा ह्याच्या पुढं किती लोकांच्या नशिबात येतील हे काही सांगू शकत नाही म्हणून त्या गणरायाच्या चरणी विनंती करतोय की गणराया जी माझी ही शेवटची पिढी आहे तिला सुखरूप ठेव म्हणून सुखी ठेवना त्या शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला जीवन जगले केला जगण्याचा सोहळा निस्वार्थी जीवन जगले केला जगण्याचा सोहळा जपून संस्कृती परंपरा उद्धारिले तुळाला सुखी ठेवना त्या शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला सुखी ठेव बापा शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला सुखी ठेव देवा शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला
वाकली मागची मढी संसाराचा गाडा मोठा तरी प्रेमान हाकला संसाराचा गाडा मोठा तरी प्रेमान हाकला वाकली कंबर मोडला कला तरी ना तुझा गला सुखी ठेवनाता शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला सुखी ठेवनाच्या शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला सुखी ठेवनाच्या शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला जात्यावरती गाऊन गाणी जळली कुडीत कळी जावा जावई घरात नांदल्या जणू सख्या बहिणी जावा जावई घरात नांदल्या जणू सख्या बहिणी स्वतःच्या आई बाबावाणी जपलं सासू सासऱ्याला स्वतःच्या आई बाबावाणी जपलं सासू सासऱ्याला तरी लुगडं नव्हतं सणासुदी नशिबाला सुखी ठेवनाच्या शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला सुखी ठेवनाच्या शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला सुखी ठेवनाच्या शेवटच्या पिढीला आजी आजोबांना पुन्हा नशिबाला आणि तिसऱ्या अंतरामध्ये काय म्हणतोय बघा दोन भाऊ एक जीवाचे डोळे पाण्यानं भरले तुझा निरोप घेता डोळे पाण्यानं भरले ताठ मोदक भरलेले मागे तसेच उरले आणि बघा झाली होती ना स्वयंपाक करतो डान ह्या गवलानीपासनं जर काय झेंगाट लागला ना काय झेंगाट लागला तर ह्या गवलानीपासनं लागलं बुवा मगाशी काय म्हणाला आज चांगल्या बोले नाही आला चांगल्या बोले हे भावा तर पैसे घे लाख मोलाचं आहे हा माझी आई आले हा बुवानी लांबोरेन बरोबर लांबोरे बुवान बरोबर गवळण गायलेली बरोबर ना माझी गवळण कशी आहे बुवानी मला काय गवळणीचा विषय दिला गण कुठं आहे गण गवळण हा इकडं आहे काय म्हणाल माझ्या भीमाच्या नावाचं आणि म्हणतात बुवा सांगते आहे जा वाड्याला म्हणाले ना बुवा आता अर्थ काय झाला त्याचा बुवांना म्हणायचं तेच पण आहे जा वाड्याला म्हणून ही गवळण कशी बुवांना दिली होती बघा साऱ्या मिळून गेल्यात पाण्याला सांगतो वाकड्या सुदाम पिद्याला नाही संधी परत येणार बघू जाऊन काय मिळत चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय आतर चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय आतर तर तो पेंड्या काय म्हणतो नाही जमायचं हिची आई जेवते घरात बरोबर आहे ना एवढाच विषय दिला होता बुवांना
बुवा म्हणतात माझ्या आईशीला काय म्हणालो, ओ माय गॉड. मी काय राधेच्या आईशीला म्हणालेलो, परवा माझ्या बापसावरनं गौलन मारला नाही, आज म्हणतात हाय जा वाड्याला. हा म्हणून बुवांचा गड. एसपी नाव नको, 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझ्या भीमाच्या नावाचं हो, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमा, कुंकू लावील रमान, कुंकू लावील रमा. दया दुधाची आठवण हो, दया दुधाची आठवण रोज येते या मेळ्याला. तुला भरपूर प्यायचं तर, तुला भरपूर प्यायचं तर जा सांगते आईच्या वाड्याला. 9 लाख गाई गुरांचा मालक तो नंदराजा आणि त्याचा सुपुत्र भगवान शिव श्रीकृष्ण, बरोबर ना. घेऊ ना गौलन, घेऊ ना. तुम्ही सांगा, खालना वरना साप घेतो कसा. असं घरचं बोलून मला पाडू नको कोड्यात. काय म्हणतो, जे माझ्या घरात आहे तर मला माहितीये, मला माहितीये माझ्या घरात काय आहे ते. पण असं घरातलं बोलून आहे ना मला कोड्यात पाडू नको, कारण तुझ्यावर माझा जीव केवढा गुलामा. हा म्हणून असं घरचं बोलून मला पाडू नको कोड्यात. तुझ्या दुधाची चव नाही ग, तुझ्या, तो श्रीकृष्ण काय म्हणतोय, तुझ्या दुधाची चव नाही. तुझं जर दूध आहे ना त्याच्यावर जर लोणी असेल, हा वर साय असेल, त्याला चव म्हणजे तर भरपूर खायला जेवढी मजा येते. म्हणून असं घरचं बोलून हो, असं घरचं बोलून मला पाडू नको कोड्यात. तुझ्या दुधाची चव नाही ग, आहे त्या वाड्यात. तुझ्या दुधाची चव त्या आईच्या वाड्याचे दूध आहे त्याला नाही. बुवा कटिंग कशी दिली बघा शास्त्रात. म्हणून बुवा म्हणाले मला, तुम्ही कशा उठली रे कसं. बुवा मला म्हणाल आता तापून येतील, बीपीची गोळी घेऊन या. बुवा गरज नाही, अजून बाबूराव कनाटन. आणि बारीक शिव्या द्यायला लागले, बारीक शिव्या द्यायला लागले. शिव्या घातल्यावर परवा बुवांचं लोमतं झोमतं मला सगळ्यांनी सांगितलं नाही आहे ना. म्हणून बुवा आज तुम्ही जी बारी केली आहे ना, दुसऱ्या बारीत येऊन या आदल्यावर धोमतं घालणार. माझ्या बारीला असतंय कोण बघाय. असं 10 नंबरचं सरकार आमचं पंढरी खडके गमेकर. अरे पेंद्या अकलच्या कांद्या, मी प्रेम केलं ती राधाच नाय. अरे पेंद्या अकलच्या कांद्या, मी प्रेम केली ती राधाच नाय. हिच्या हांडीवर आज मारून पाय, हिच्या हांडीवर आज मारून पाय. या कोरले तिट्यावर भिजवू काय. परवा तिकडे गेला गोकुलात जाताना, हा आज इथे कोरले तिट्यात पण भिजवू काय. बरोबर आहे ना. हिच्या हांडीवर पाय मारून श्रीकृष्ण कलमावर वर का म्हणतो, हिच्या हांडीवर लात मारून हिला परत भिजवू काय. मी काय वाईट बोललोय बघा. हिच्या हांडीवर आज मारून पाय, या कोरले तिट्यावर भिजवू काय.
भरते उरी तिला चांगल्या भाषेत कळणार नाही तिला चांगल्या भाषेत कळणार नाही हिच्या गांडीवर हात मारू नका हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्यात भिजवू का हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्या हांडीवर हात मारू नका तिच्यावर भिजवू का केलं तिच्यावर प्रेम हे खरं ना कळले हिला प्रेमाचे सुर आजूबाजी नका लावू जोर मी एकट्यानं काढणार धुर सवय आहे हर दिवशीची हिला सवय आहे हर दिवशीची माझ्याकडे राधे काय कमी आहे का माझ्याकडे राधे कमी आहे काय हिच्या हांडीवर हात मारू नका हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्यावर भिजवू का हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्यावर भिजवू का हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्यावर भिजवू का अरार पिंद्या अकलच कांद्या अरार पिंद्या अकलच कांद्या मी सिंगली ती राधच नाही हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्यावर भिजवू का हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्यावर भिजवू का हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्यावर भिजवू का हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्यावर भिजवू का हिच्या हांडीवर हात मारू नका या कोरले तिच्यावर भिजवू का ज्याच्यामुळे तुझी मानवर तू सर्जा मी मथुर तू रॉकेट मी राईफल नाही ठेवणार काही उधार वा नाही दिलास भाग जर भागाला माझा काढणार तुझा धुर वा विषयाला विषय पटवून द्यायचा बरोबर ना म्हणून तू सर्जा मी मथुर तू मथुर मी बकासुर तू रॉकेट मी राईफल नाही ठेवणार काय उधार नाही दिलास भाग जर भागाला माझा काढीन तुझाच धुर नाही दिलास भाग जर भागाला माझा काढीन तुझाच धुर नाही दिलास भाग जर भागाला माझा काढीन तुझा मी धुर हा सुशांत घराचे
माझ्या काळजावर करीन वार साला काळी तुझी रात भर आणि या सुतवीन मांडवावर नाही दिलास भाग जर भागाला माझ्या काढीन तुझा नाही दिलास भाग जर भागाला माझ्या काढीन तुझा नाही दिलास भाग जर भागाला माझ्या काढीन तुझा माझे मित्र प्रकाश शिंदे गाव गोविड भुवांची कटिंग दिली होती गाण्याची, बरोबर ना? पहा सह्याद्रीचा डोंगर देवादिकांचे माहेर घर साक्ष देतो या जमीनदार परशुरामाची भूमी परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. भुवांचा विषय असा होता, भुवांना कटिंग कशी दिली होती बघा. कारण रडती सह्याद्रीचा डोंगर सारा बाटवला समिंदर झाली कुलूप बंद घरा परशुरामाची भूमी सोडून चाललाय उठ माझा कोकण कर. कारण शेत भरलेली होत निसर्गात दान सांभाळलं लेकराप्रती वडिलांना सांभाळलं लेकराप्रती वाडे भरलेले काही गुरांनी हे छान गोमूत्राची चव होती अमृता समान गोमूत्राची चव होती अमृता समान गोमूत्राची चव होती अमृता समान. स्वर्गाहुनी सुंदर देवादिकांचे हे माहेर स्वर्गाहुनी सुंदर देवादिकांचे माहेर घर नागरी कोणाची होणार परशुरामाची भूमी सोडून चाललंय उठ माझा कोकण 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 परशुरामाची भूमी सोडून चाललंय उठ माझा कोकण. अशी भुवांच्या गाण्याची कटिंग दिली होती आणि अवतार कोरले रिक्षा व्यापारी संघटनाच्या त्यांनी वाढवली या लांजाची होशार. रिक्षा व्यापारी संघटना आहे छान वाढवली या लांजाची होशार.